युवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय संघटना अमरावतीच्या वतीने शेकडो प्रशिक्षणार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले। बेरोजगार युवक प्रशिक्षणार्थी अमरावती येथे एक दिवसीय धरणे देऊन युवा प्रशिक्षणाचा कार्यकाल वाढवून देण्यासाठी जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील शेकडो युवक प्रशिक्षणार्थी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल भालेराव, युवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश गडपाल, अक्षय सरोदे, जय हिंद लोक चळवळ अमरावती जिल्हाध्यक्ष श्री बबलू वाडेकर, किरण महल्ले, सतीश तुळे, गजानन इसळ आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय धरणा आंदोलन इथे सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख युवा प्रशिक्षण संघटनेच्या तालुक्याच्या प्रमुख ठेवलेलं आहे। हे एक दिवसाचं धरणे आंदोलन राज्यव्यापी आहे। गेल्या 4 तारखेपासून राज्यातील जे प्रशिक्षणार्थी संघटना आहे यांची गेल्या 4 तारखेला त्यांची देहू ते मुंबई पदयात्रा सुरू आहे। काही लोक आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसलेले आहे। काही लोक जे लोक आझाद मैदानावर पोहोचू शकले नाही हे लोक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व लोक एकत्र झालेले आहेत। कारण त्याचं मूळ कारण असं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी तरुण बेरोजगारांसाठी युवा प्रशिक्षणाचा 6 महिन्याचा कालावधी निश्चित केला होता आणि 6 महिन्यामध्ये जवळपास राज्यातील जवळपास 9 लाख प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या आस्थापनेमध्ये त्या पदावर रुजू झाले होते। त्यांना जसं 10,000 रुपये मानधन होतं। तेव्हापासून सर्व महाराष्ट्रातल्या युवा प्रशिक्षणार्थींची मागणी एकच होती की आमचा जो मुदत वाढ जी आहे हे 6 महिने वाढवून द्यावी आणि आमच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करावी। परंतु आता गेल्या महिन्याच्या 23 तारखेला 6 महिन्याचा कालावधी संपुष्टात आला। त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातले जे तरुण युवा प्रशिक्षणार्थी आहेत ते बेरोजगार झालेले आहेत। त्यामुळे सध्या 3 तारखेपासून महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन सुरू झालं। त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचं लक्ष आकर्षित करण्यासाठी, त्यांचं ध्यान आकर्षण करण्यासाठी जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर पदयात्रेच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी सर्व मंडळी एकत्रपणे काम करत आहे। आणि यामागची भूमिका एवढीच आहे की या 8 ते 9 लाख प्रशिक्षणार्थींना पुन्हा त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे। आमचे काही सत्ता पक्षाचे, विरोधी पक्षाचे जे आमदार महोदय आहे त्यांनी पण काल आणि परवाला विधानमंडळामध्ये हा विषय उचलला आहे की या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढवून द्यावा। आणि या तरुण बेरोजगारांना जर तुम्ही काम दिलं नाही तर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होऊन जाईल। कारण गेल्या 6 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या, अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थींनी जे 6 महिन्यामध्ये काम केलं आहे त्यामुळे शासनाचं काम अतिशय गतिमान झालेलं आहे। त्यांच्या कामामुळे 6 महिन्यामध्ये गोरगरिबांची सेवा झाली आहे, लोकांचे कामं झाले आहे आणि प्रशासन गतिमान झालेलं आहे। त्याचं श्रेय त्या सरकारलाच मिळालं आहे। त्यामुळे या प्रशिक्षणार्थी परिस्थिती पाहून, कारण ते सर्व बेरोजगार आहे, त्यांची घराची परिस्थिती हलाखीची आहे, त्यांच्या तुमच्या पगारामध्ये त्यांचं काहीच झालं नाही, काही लोकांना अजून पगार मिळालेला पण नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आमची अमरावती जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणार आहोत। आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन असं देणार आहोत की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की आमची एक मुख्य मागणी आहे की आमच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा। यासाठी आज आम्ही निवेदन देत आहोत। आणि निश्चितच या धरणे आंदोलनामुळे, पदयात्रेमुळे निश्चितच सरकार याकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।